खूप दिवसाच्या प्रवासानंतर अखेर वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। खूप असा आनंद आपला विठुरायाला आज आपले वारकरी भेटलेले आहेत। मनामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे। बघू शकता तुम्ही पंढरपुराची नगरी अशी वारकऱ्यांनी दुमदुमलेली आहे। 15 दिवसाचा प्रवास पूर्ण करत अखेर आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। जो तो आज आनंदी आहे। ह्या पंढरपूर नगरीतील व्यापारी बांधव, प्रसादावाले, माळीवाले, रामकृष्ण हरी माऊली। माऊली, आज पंढरपूरमध्ये तुम्ही दाखल झाला, तुम्हाला कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय, कारण की आज जगाच्या मालकाची पंढरनाथ परमात्म्याची भेट झाली। असं वाटतंय की आज पूर्ण काय पाहिलं, जेवढा महिनाभर आम्ही चाललो त्या महिनाभर चाललेला पायाचा थकवा पूर्ण असा निघून गेलेला आहे। कारण की आणि पांडुरंगाचा मंदिराचा कळस जरी बघितला तरी अंगातला थकवा पूर्ण निघून जातो। तुम्ही किती दिवस चालत आला माऊली? पूर्ण पंढरपूरपर्यंत 18 दिवस आम्ही चालत आलेलो आहोत। माऊली पूर्ण महिन्याची वारी पूर्ण करत आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरचे हसत तुम्ही बघू शकता, त्यांचं मन किती समाधानी आहेत। आज त्यांनी नुसतं कळसाचं दर्शन घेऊन येते ना, आज त्यांचा पूर्ण थकवा गेलेला आहे। खूप अशी बाजारपेठी ही भरलेल्या आहेत। जो तो माऊली माऊली म्हणत आहेत। राम कृष्ण हरी राम। तुमचा ब्लॉगर ही आज आयुष्यात पहिली वेळेस पूर्ण वारी करून पंढरीमध्ये पोहोचलेला आहे। हा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खूप अनुभवी होता। ह्या महिन्याच्या वारीमध्ये मीही खूप बरंच काही शिकलो। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या माणसाशी भेटीगाठी झाल्या, त्यांच्याकडून बरंच काही शिकायलाही मिळालं। आणि मी माऊलीचरणी प्रार्थना करतो की जशी आपली अचानकपणे वारीला येण्याची संधी मिळाली, तशीच मला माऊली पुन्हा एकदा त्यांच्याजवळ बोलवावं ही माझी माऊलीचरणी प्रार्थना आहे। आणि पुन्हा एकदा मला पुढच्या वर्षी येऊन पालखी सोहळ्याचा लाभ भेटावा हीच माझी इच्छा आहे। तर आपण हळूहळू पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने निघत आहोत। खूप गर्दी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली। आपल्याला बाजारपेठ फिरता फिरता सुप्रसिद्ध असे 100 वर्षे जुने असलेले पारंपरिक पद्धतीने बनलेले कंदी पेढ्याचं दुकान मिळालेलं आहे। आता आपण थोडं पेढ्याचा आस्वाद घेऊया। नुकतेच 100 वर्षे जुनी दुकान असलेले कंदी पेढेचा आम्ही स्वाद घेतला। पंढरपुरातून खरंच नंबर 1चे पेढे मिळतात। तुम्हीही कधी जर आलात तर त्या शॉपला नक्की भेट का द्या। बघू शकतात अजूनही दिंड्याचं जोरदार असं आगमन आहे चालू आहे। त्या दिंड्या आता मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी जात आहेत, कारण की खूप गर्दी आहे। त्यामुळे महिनाभर जे वारकरी चालत आलेत ते आता मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून आपली वारी पूर्ण करून आपलं विठ्ठलाभोवती असलं प्रेम व्यक्त करतील। विठुरायाच्या पावन नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। आता मुख्य रस्त्यावर आम्ही पंढरपूर नगरीच्या छोट्या मोठ्या गल्लीबोळातून फिरत आहोत। येथील छोट्या गल्लीबोळाचाही आम्ही गल्लीबोळातून प्रवास करत आता आम्ही मुख्य द्वाराच्या दिशेने निघत आहोत। जिकडे जाल तिकडे तुम्हाला फक्त माऊलीच्याच नावाने हाक मारल्या जाते। आपले पंढरपूर नगरीतील दूधवाले भाऊ
जे कोण आहेत माहिती नाहीत, परंतु माऊली अशा गल्ली बोळ्यातून चालता शेवटी आपण विठुरायाच्या मंदिराच्या बाजूला आलो आहोत. हे तुम्ही समोरचं मंदिर बघतात ते आपल्या रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढच्याच बाजूला आपल्या पांडुरंगाचं, ज्याच्यासाठी आपण महिनाभर चालत आलो ते बघू शकतात. पांडुरंगाचं मंदिर. जय हरी विठ्ठल. शेवटी आपण आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतलेलंच आहोत. इकून दर्शन आहे, उलट होईल ना, हे बरोबर आहे. हो जर झालं ना. शेवटी ज्या दिवसाची वाट होती ते दिवस आम्ही शेवटी पाहिलाच. महिनाभर आम्ही आळंदी ते पंढरपूर वारी करत करत शेवटी आज पंढरपुरात दाखल होऊन आज विठुरायाचं कळसाचं दर्शन घेतलेलं आहे. मन असं खूप प्रसन्न आहे. हा पांडुरंगाचा पाठीमागचा द्वार आहे आणि पुढेच आपण आता नगर प्रदक्षिणा करत आहोत. सांगता येत नाही, शब्दही नाहीत, इतकं मन आनंदी होत आहे. आणि हे आनंद फक्त खऱ्या वारकऱ्याला होऊ शकतो, कारण की ज्यांनी महिनाभर आपल्या विठुरायाची वाट पाहिलेली आहे. पावला पावलावर विठुरायाचं दर्शन घेत माणसात विठ्ठल पाहत ते अखेर आषाढीच्या एकादशीला पंढरपूर दाखल आहेत. बघू शकतात वारकरी खूप असा आनंद घेत आहेत. इथे थोडा गर्दा आहे. गल्ली बोळ्यातून चालता शेवटी आपण विठुरायाच्या मंदिराच्या बाजूला आलो आहोत. हे तुम्ही समोरचं मंदिर बघतात ते आपल्या रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढच्याच बाजूला आता आपण आपल्या विठुरायाच्या पश्चिमेस जे द्वार आहे त्या द्वाराच्या दिशेने उभे आहोत. खूप असा जैन समुदाय पंढरपुरात दाखल झालेला आहे. पश्चिम द्वाराच्या मार्गाने आपण आहोत. तुम्ही बघू शकता भाविक भक्त आपल्या विठुरायाचं दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत. आपले पोलीस बांधवी. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.